हे आहे मानवी शरीरातील सर्वात मोठं अंतर्गत अवयव यकृत. ते आपल्या जीवनाचा खरा रक्षक आहे. यकृत पोटाच्या उजव्या बाजूला डायाफ्रामच्या खाली आणि बरगड्यांच्या आडोशाला स्थित आहे. प्रौढ व्यक्तीमध्ये यकृताचं वजन साधारण 1.5 किलो असतं. त्याला उजवा व डावा असे 2 मुख्य खंड तसेच चौकोनी व शेपटीसारखे लहान खंड आहेत. यकृताची मूलभूत एकक म्हणजे लॉब्यूल. याच्या मध्यभागी एक शिरा असते आणि कोपऱ्यांवर रक्तवाहिन्या व पित्तनलिका असतात. यकृताला 2 स्रोतांमधून रक्त मिळतं. हेपॅटिक आर्टरीतून प्राणवाहीयुक्त रक्त आणि पोर्टल व्हेनमधून पोषण घटकांनी समृद्ध रक्त. यकृत रक्तातील साखरेचं संतुलन राखतं, चरबीपासून कोलेस्टेरॉल तयार करतं आणि प्रथिनांचं विघटन करून युरिया तयार करतं. यकृत रोज जवळजवळ 1 लिटर पित्त तयार करतं. तसंच रक्तातलं अल्ब्युमिन, क्लॉटिंग फॅक्टरसारखी जीवनावश्यक प्रथिनं देखील इथेच तयार होतात. ऊर्जेसाठी ग्लायकोजन, लोह, तांबे आणि जीवनसत्वे ए, डी, ई, के व बी12 यकृतात साठवली जातात. दारू, औषधं, रसायनं आणि विषारी पदार्थ यांचे निरुपद्रवीकरण यकृत करते. बिलिरुबिनचं रूपांतर करून ते पित्तामार्फत बाहेर टाकलं जातं. यकृतातील कुप्फर पेशी रक्तातील जीवाणू व जुन्या लाल पेशींना नष्ट करतात आणि शरीराचं संरक्षण करतात. यकृताचं पीएच साधारण 7 ते 7.4 असतं, तर पित्ताचं पीएच 7.5 ते 8.8. हे क्षारीय गुणधर्म चरबी पचवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. हिपॅटायटिस, सिरोसिस, फॅटी लिव्हर, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांमुळे यकृताचं कार्य खंडित होऊ शकतं. जॉन्डिस म्हणजेच पिवळ्या काविळीचं मुख्य कारण देखील यकृत आहे. विशेष म्हणजे यकृतामध्ये स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमता असते. जवळजवळ 70% नुकसान झालं तरी ते पुन्हा वाढू शकतं. यकृत हे चयापचयाचं केंद्र आहे, विषनाशक आहे आणि जीवनरक्षक अवयव आहे. म्हणूनच त्याला खऱ्या अर्थाने जीवनाचा आधारस्तंभ असं म्हटलं जातं.